नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेले जायकवाडीचे धरण याची माहिती आपण थोडक्यामध्ये घेणार आहोत। 1965मध्ये त्या काळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी या धरणाचा पाया रचला आणि 1976मध्ये त्या काळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या धरणाचे उद्घाटन केले। मराठवाड्यामध्ये पाऊस हा पहिल्यापासूनच फार कमी पडतो। दुष्काळी भाग अशी मराठवाड्याची ख्याती आहे। याच भागामध्ये सिंचन आणि पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हा प्रकल्प करण्यात आलेला आहे। संपूर्ण मराठवाड्याला गोदावरी नदीवर बांधलेले हे धरण सिंचनासाठी उपयोगी पडते। मुख्यतः त्याच्यामध्ये संभाजीनगर आणि जालना जिल्हा येतो। सिंचन आणि पिण्याचे पाणी याच्या व्यतिरिक्त जायकवाडी परिसरामध्ये जायकवाडी बर्ड सँक्च्युरी पण आहे। याच धरणाच्या जवळ संत ज्ञानेश्वर उद्यान याची निर्मिती करण्यात आली आहे। या उद्यानामध्ये संगीतावर चालणारे कारंजे आणि त्यावर केलेली लाइटिंग हे मुख्य आकर्षण आहे। जायकवाडी धरण हे मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागासाठी मोठं वरदान ठरलेलं आहे। हिवाळ्यामध्ये या धरणाच्या बॅकवॉटरवर विदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी येतात। हा जो भाग आहे तो इको सेन्सिटिव्ह भाग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे शासनाकडून। धरणाच्याच बाजूला सुंदर उद्यान, हिवाळ्यामध्ये येणारे विदेशी पक्षी हे आकर्षण जायकवाडीचे आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचेही फार मोठे योगदान या धरणाच्या बांधकामासाठी आहे। संभाजीनगर आणि जालना जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांना पाणीपुरवठा या धरणातून होतो। जवळच असलेली पैठण नगरी, पैठणला एकेकाळी दक्षिण काशी म्हणून ओळखलं जायचं भारताची। संत एकनाथ महाराज यांचे मंदिर पैठण या शहरामध्ये आहे। पैठणपासूनच 10 किलोमीटर अंतरावर आपेगाव हे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आहे। येत्या काळामध्ये संभाजीनगर शहर हे मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे। या विकासाला चालना जायकवाडी धरणामुळे अजून मिळणार आहे। संभाजीनगरचा इंडस्ट्रियल एरिया सुद्धा याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे। संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रियल एरियाची मोठी ग्रोथ झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या धरणाचे पाणी संभाजीनगरच्या विकासासाठी उपयोगी पडू शकते। मराठवाड्याच्या विकासामध्ये जायकवाडी धरणाचा फार मोठा वाटा आहे। येत्या काही काळामध्ये संभाजीनगर शहर हे मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून विकसित होणार आहे।